गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? छान अशी दिवसाला सुरुवात झाली आहे. तर कालचा ब्लॉग काय मी टाकू शकले नाही, तर मिनी ब्लॉग टाकला होता. त्यात तुम्ही पाहिलं असेल खूप पाऊस झाला. पाऊस झाल्यामुळे मी आमच्या किल्ल्यावरती कागद टाकला होता. किल्ला वगैरे ओला वगैरे काही झाला नाही. ते पाहून खूप वाटलं, कारण की आमची 4-5 दिवसाची मेहनत होती ती. आम्ही खूप कष्ट घेतले. आम्ही म्हणजे बिल्डिंगमधल्या सगळ्याच मुलांनी खूप कष्ट घेतले होते. त्यानंतर घरात आले, पाहिलं ही आहे गोलूचींची आपली गाड्यांची रूम. त्यानंतर म्हटलं ब्लँकेट वगैरे धुवायला टाकावं. गोलूचं पिऊचं ब्लँकेट धुवायला टाकलं. का तर दिवाळीचं येत आहे. दिवाळी म्हणजे आपल्या सर्वांचा आवडतीचा फेस्टिवल. आपल्या सर्वांचं जे माझा तर खूप आहे. मला दिवाळी सण खूप आवडतो. लहानपणी दिवाळीची वाट का पाहायचं, तर नवीन कपडे फटाके वगैरे फोडण्यासाठी भेटायचे, त्यामुळे दिवाळीची वाट पाहायचं. पण आत्ता समजायला लागलं दिवाळी हा सण का साजरा करतात. माझं सगळ्यात फेवरेट फेस्टिवल म्हणजे दिवाळी आहे. तर मी गोलूच्या आणि पिऊ ब्लँकेट धुवायला टाकलं. तर मी जशी वॉशिंग मशीन घेतली आहे तसं मी सर्फ एक्सेलचंच लिक्विड वापरते. मला त्याचाच रिझल्ट बेस्ट वाटतो. बाकीचं लिक्विड यूज केलं पण त्याचा रिझल्ट काय मला एवढा खास वाटला नाही. मी लिक्विड पण सर्फ एक्सेलचंच वापरते आणि डिटर्जंटसुद्धा वॉशिंग मशीनचा सर्फ एक्सेलचाच वापरते. शेड डायरेक्ट एकदम स्टॉक आणून ठेवतात, मला 4-5 महिने जाईल इतका. तर त्यानंतर आईला यांना उपवास होता, त्यामुळे आज आपण थोडा स्वयंपाक करणार होतो. मटकीची भाजी आणि भाकरी बनवल्या. त्यानंतर गोलू आणि पिऊ चालले होते बाहेर खेळायला. तर त्यांना ऊन उतरल्याच्या नंतर मी बाहेर सोडत असते खेळायला. जास्त असं मी त्यांना घरात कोंडून नाही ठेवत, कारण त्यांनाही त्यांचं बालपण जगता आलं पाहिजे. तेही मोठं झाल्यावर त्यांनाही सांगायला त्यांच्या आठवणी असाव्यात. त्यामुळे मी त्यांना काही जास्त असं घरातच राहा वगैरे, हेच करा तेच करा असं म्हणत नाही. का तर मोठं झाल्यावर त्यांना अभ्यासच करायचा आहे. अभ्यासाच्या नादात आजकालची पिढी खेळणं विसरत चालली आहे. तर मुलांनी खेळलंही पाहिजे, अभ्यास पण केला पाहिजे. पण लहान आहेत, त्यांना त्यांचं बालपण जगू द्या, त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे खेळू द्या, हे माझं मत आहे. त्यानंतर ते गेल्याच्या नंतर दिवाळी येत आहे. दिवाळी म्हणजे आपल्या सर्वांचा आवडीचा सण, मला सर्वांना माहितीच आहे. तर मिनी ब्लॉगमध्ये मी टाकलं होतं काही पंत्या वगैरे, मी काही दिवाळीची शॉपिंग केली. पण माझ्याकडे ज्या मागच्या वर्षीच्या ज्या पंत्या होत्या त्या थोड्या तेलकट वगैरे झाल्या होत्या, त्यामुळे म्हटलं त्यांना थोडं क्लीन वगैरे करावं. बसलेलेच होते, एकटीच होते घरात, त्यामुळे म्हटलं चला काहीतरी करूया आपण. का तर दिवाळी येते. दिवाळीला कसं सगळं क्लीन वगैरे, स्वच्छ घर स्वच्छ असलं, सगळं वातावरण असं फ्रेश असतं, दिवाळीलाही मजा वाटते. त्यामुळे मला शक्यतो दिवाळीला घर वगैरे स्वच्छ करायला जास्त इंटरेस्ट वाटतो. इतर वेळेस कंटाळा येतो, पण दिवाळीला मी कधीच कंटाळा करत नाही. का तर घरातलं वातावरण प्रसन्न राहावं. पण त्या क्लीन करून झाल्या त्यानंतर मी त्यांना ताटात भरून ठेवून दिलं म्हणजे लांब ठेवून दिलं, कारण जवळ जर ठेवलं असतं तर गोलूनी पिऊनी 1-2 तरी फोडल्याच असत्या. त्यामुळे ताटात वगैरे भरून छान सुकण्यासाठी आपण मगाशी जी मी गोलूचींची जी गाड्यांची रूम दाखवली होती, त्या रूममध्ये मी एका साईडला ठेवून दिल्या. पण त्यांचं काम तर झालं. म्हटलं संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करावी, त्यासाठी लसूण वगैरे सोलण्यासाठी घेतला. लसूण सोलला म्हणजे जरा बरं वाटतं, म्हणजे जे मेन काम आहे ते काम झाल्यासारखं वाटतं. मग भरपूर लसूण सोलून ठेवला, कारण की आपल्याला डाळ पण करायची होती आणि मेथीची भाजी पण बनवायची. लसूण सोलून झाला, त्यानंतर भाजी वगैरे धुवून ठेवली, शेंगदाणे भाजले, कुकर वगैरे लावला. लसूण तर आपण सोलूनच ठेवला होता. त्यानंतर भाकरी केल्या. माझ्या भाकरी मोठ्याच असतात, मी काही छोट्या खेळत नाही बसत. त्यानंतर स्वयंपाक झाल्याच्या नंतर गोलूला यांना घेऊन बिल्डिंगवरती गेले. वरून पाहिलं तर गणपतीचं मंदिराचं दर्शन अशा प्रकारे होतं. त्यानंतर खाली धूप वगैरे, कापूर वगैरे घेऊन दरवेळेस एक काका येत असतात, तर ते आलेले होते. मग गोलूला पिऊला मी त्यांना घेऊन खाली आल्याच्या नंतर आपल्याला त्यांच्याकडे लोबान म्हणा, धूप, कापूर, अगरबत्ती, परत आपण जो दिवा लावण्यासाठी वात बनवतो, म्हणजे आपल्याला जे जे काही लागतं, कुंकू, हळद वगैरे सगळं त्यांच्याकडे भेटतं. तर ते काका प्रत्येक सणाच्या आधी येत असतात. त्यांच्याकडच्या अगरबत्तीन ते वगैरे खूप छान आहेत, मला तर खूप आवडतं. त्यानंतर पावसाचं खूप छान असं वातावरण झालं, त्यामुळे गोलूला पिऊला यांना घेऊन मी बाहेर आले. अशा वातावरणामध्ये मला फिरायला खूप आवडतं. असा आजचा काहीसा आपला दिवस होता. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओके, बाय, गुड नाईट.